वृंदाचा रिझल्ट लागल्यामुळे तिची ॲडमिशनची गडबड सुरू होती. तिला पर्सेंटेज चांगले असल्याने ॲडमिशन मिळायला फारसा प्रॉब्लेम आला नाही. 2-3 दिवसात कॉलेज सुरू होणार असल्याने तिची गडबड चालू होती. रुपालींनी तिला जबरदस्ती मॉलमध्ये नेऊन शॉपिंग करून आणलं होतं. शिवाय कॉलेजमध्ये कसं वागायचं, कसं राहायचं याच्यावर लेक्चरही दिलं होतं. वृंदाला छान छोकी, मेकअप या गोष्टींमध्ये कधीच फारसा रस नव्हता. किंबहुना कधी गरजच भासली नाही. तिकडे गावी असताना मामी जेवढे पैसे हातावर ठेवायची त्यातच ती समाधानी असायची. इकडे मात्र रुपालींनी तिला लगेच कार्ड वगैरे देऊन ठेवलं होतं. अर्थात वृंदा त्याचा कितपत वापर करणार होती त्याबद्दल शंकाच होती. आज आणलेले कपडे ती कपाटात लावत होती की तिचा फोन वाजला. स्क्रीनवर दादींचं नाव पाहून तिने लगेचच फोन रिसीव्ह केला. हॅलो आजी, कशा आहात? वृंदाचा उत्साही आवाज. मजेत. तुझं अभिनंदन करायला फोन केला. रुद्रकडून कळलं आम्हाला तुझा रिझल्ट. काय गं, त्या दिवशी आम्हाला न सांगताच निघून गेलीस ना? पलीकडून दादी तक्रारीच्या सुरात म्हणाल्या. सॉरी आजी, तुम्ही सगळे झोपले होतात ना, म्हणून मग डिस्टर्ब केलं नाही. हो ना, मग त्याबद्दल तुला एक शिक्षा मिळणार, दादी गंभीर आवाजात म्हणाल्या. आजी, तू आज संध्याकाळी चहासाठी इकडे येतेस. किती दिवस झाले तुझ्या हातचा चहा प्यायला नाही मी. दादी हसत म्हणाल्या तशी वृंदा पण हसली. आजी, ते म्हणजे मला मॉमना विचारावं लागेल आणि तन्वी दिदीला पण, वृंदा कचरत म्हणाली. तिला कशाला विचारायला पाहिजे? हे घर माझं आहे, मी तुला बोलवते. मिसेस देशमुखांसोबत मी बोलते. संध्याकाळी भेटू आपण. ठेवते फोन. दादींनी कॉल कट केला आणि लगेच मिसेस देशमुखांचा नंबर फिरवला. 5-1 मिनिटात रुपालीची हाक आली तशी वृंदा खाली निघून आली. मॉम, तुम्ही बोलवलं? वृंदाने विचारलं. हो वृंदा, आरवच्या दादींचा कॉल होता. त्यांनी तुला प्रधान हाऊसवर बोलवलंय. छोटी शालू तुझी आठवण काढते असं म्हणत होत्या. थोड्या वेळात ड्रायव्हर तुला सोडून येईल. ओके? मॉम, पण तन्वी दिदी? वृंदा अजूनही ऑकवर्ड होत होती. डोंट वरी, तिला काय सांगायचंय ते मी पाहते. आता त्यांनी तुला बोलावलंय तर जायलाच हवं, मिसेस देशमुख म्हणाल्या आणि त्यांच्या कामाला निघून गेल्या. तन्वीने आरवला हनीमूनवरून येऊन 2 दिवस झाले होते. आरव लगेचच त्याच्या कामाला लागला होता, पण तन्वी मात्र अजून घरातच होती. एकतर तिला सतत बाहेर राहायची सवय होती, त्यामुळे घरात तिला कोंडल्यासारखं होत होतं. त्याच घरी सतत प्रधानशा प्रथा, परंपरा यावर चर्चा चालायची आणि दादी तिला कामाला लावायच्या, त्यामुळे ती पुरती बेजार झाली होती. आजही तिला कंटाळा आला होता, पण खाली गेली तर काही ना काही काम करावं लागेल म्हणून ती रूममध्येच टंगळमंगळ करत बसली होती. तिचा फोन वाजला. राशी कॉल करत होती. तिच्याशी बोलल्यावर तन्वीला जरा बरं वाटलं. तिच्यासोबत डिनरचा प्लॅन करून तन्वीने आवरायला घेतलं. वृंदा गाडीत बसून निघाली खरी, पण मनात मात्र रुद्रचे विचार फिरत होते. ऑफिसर असतील का घरी? छे, कसं शक्य आहे? आता यावेळी तर ते पोलीस स्टेशनमध्ये असणार, म्हणजे आज भेट नाही होणार बहुतेक. असो, नेक्स्ट टाईम भेटेन, वृंदा स्वतःला समजावत होती. तन्वी तिचं आवरून खाली आली तेव्हा दादी आणि शालू हॉलमध्ये बसल्या होत्या. हाय मामी, शालूने तिला हाक मारली तशी तिने तोंड ढेकली, स्माईल दिली. दादींना पाहून मनातच ती चरफडत होती. दादींनी तिच्याकडे पाहिलं. तिच्या आधीच्या लाईफस्टाईलप्रमाणे तिने शॉर्ट 1 पीस घातला होता. तसं तर घरात कोणाला काही प्रॉब्लेम नसायचं, तेवढं फ्रीडम सगळ्यांना होतं. पण नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळे काही दिवस तरी तन्वीने रीतीभाती पाळाव्यात असं दादींना वाटत होतं. तन्वी, बाहेर जातेस का? दादींनी विचारलं, पण तन्वीच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली. हो, डिनरचा प्लॅन आहे राशीसोबत, तन्वीने जुजबी उत्तर दिलं. बरं. दादींनी फार काही विषय वाढवला नाही. तन्वी बाहेर जायला निघणार त्याच वेळेस वृंदाने घरात पाऊल ठेवलं आणि तिला समोर पाहून तन्वीचा तिळपापड झाला. ही गावठी मुलगी काय करते इकडे?
किती वेळा सांगितलं लांब राहायचं या घरापासून, पण डोक्यात घुसतच नाही हिच्या. तन्वी मनातच तणतणत होती. हॅलो आजी, हाय शालू, हाय दीदी. वृंदाने गोड स्माईल दिली तशी शालू लगेच जाऊन तिला बिलगली. तन्वीने तिला स्पेशल इग्नोर केलं आणि ती सरळ बाहेर निघून गेली. दादींच्या लक्षात आलं होतं तन्वीचं तिच्याशी तोडून वागणं, पण त्या शांत राहिल्या. वृंदा, ये ग बाळ, तुझं खूप खूप अभिनंदन. दादींनी हसून तिचं स्वागत केलं तशी ती येऊन त्यांच्या पाया पडली. दादींनी तिला शेजारी बसवून घेतलं आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. तन्वी धुसफुसत गाडीत बसली आणि तिने लगेच रुपालीचा नंबर फिरवला. हॅलो मॉम. हे तन्वी डार्लिंग, हाव आर यू? नॉट गुड. मॉम, ही वृंदा इथे काय करतेय? ही इथे आलेली मला अजिबात आवडलं नाही मॉम. तन्वीने रागातच रुपालींना सांगितलं. तन्वी, वृंदा स्वतःहून आलेली नाही. तुझ्या आजी सासूंनी स्वतः कॉल करून तिला तिकडं बोलवलंय. रुपाली म्हणाल्या. ओ गॉड, बोरिंग म्हातारी आहे ती. मला बिलकुल आवडत नाही. सतत आपलं तू सून आहे, तू हे केलं पाहिजे नि ते केलं पाहिजे. ऑर्थोडॉक्स पीपल. तन्वी तोंड वेंगाडत म्हणाली. तन्वी, असं का बोलतेस डार्लिंग? तुझ्या पसंतीने आपण हे लग्न लावलेलं ना. आय नो मॉम, पण हे प्रधान इतके जुन्या विचारांचे असतील असं वाटलं नव्हतं. आरवची मॉम सतत किचनमध्ये. दादी ही अशी. त्या शिवानीचा नवरा तिला इथे सोडून बिझनेसच्या नावाखाली परागंदा झालाय. नि तो रुद्र म्हणजे घराण्याला कलंक. काय ती भिकारडी नोकरी. लोकांना काय सांगू, माझा दीर पोलिसात आहे. रब्बिश फॅमिली. तन्वी सगळी भडास काढत होती. काम डाऊन तन्वी, तुला बाकीच्यांशी काय करायचंय? आरव तुझ्याशी नीट वागतोय ना, हे महत्त्वाचं. मॉम तिला समजावत म्हणाल्या. पण त्या वृंदाला लवकर बोलवून घे घरी. हो तन्वी, बाय. तन्वीने चरफडत कॉल कट केला आणि स्वतःला शांत करायला लागली. तन्वी आल्यापासून रुद्र मुद्दाम जास्तीत जास्त वेळ पोलीस स्टेशनमध्ये घालवायचा, पण आज मात्र दादींनी त्याला फोन करून लवकर यायला सांगितलं होतं. तो जरा नाखुशीनेच घरी यायला निघाला होता. वृंदा किचनमध्ये होती. दादींनी डिमांड केल्याप्रमाणे तिने मस्तपैकी वृंदा स्पेशल चहा करायला घेतला होता. सोबत सगळ्यांना आवडतील म्हणून गरमागरम कटलेट्स बनवत होती. निलिमा किचनमध्ये उभ्या राहून तिच्याशी गप्पा मारत होत्या. त्यांना वृंदाचा स्वभाव खूप आवडला होता. तन्वीला त्या लग्नाअगदी जेमतेम 3-4 वेळा भेटल्या होत्या, पण तिच्याशी फारसं सूत जुळलं नव्हतं. पण वृंदा मात्र त्यांना जवळची वाटत होती. दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या. रुद्र घरी आला तेव्हा समोर दादी उभ्या होत्या. दादी, काय झालं? मला आज एवढ्या तातडीने का बोलावलंस घरी? रुद्रने विचारलं. त्याने हॉलवर नजर टाकली. तन्वी दिसली नाही, तसा त्याने सुटकेचा निश्वास सोडला. आधी जा आणि फ्रेश होऊन ये, मग निवांत लॉनवर बसून बोलूया. आज जरा गप्पा मारायचा मूड आहे माझा. चालेल ना गोडांब्या? दादी हसत म्हणाल्या. त्यांनी मुद्दामच वृंदा आल्याचं रुद्रला सांगितलं नाही. बरं ठीक आहे. रुद्र विचारातच वर निघून गेला. शालू, आईला सांग मी बोलावलंय, दादी म्हणाल्या. आजू, आई बाहेरच आहे, अरेंजमेंट्स करते, शालूने माहिती पुरवली. 15 मिनिटात रुद्र आवरून खाली आला. शालू त्याची वाट पाहत होती. हाय प्रिन्सेस. रुद्रने हसून तिला जवळ घेतलं. मामू, बघ ना माझी न्यू बार्बी डॉल. शालूने कौतुकाने त्याला हातातली डॉल दाखवली. अरे वा, क्यूट आहे, अगदी तुझ्यासारखी. रुद्रने तिचं नाक ओढलं तशी ती हसत त्याला बाहेर घेऊन गेली. बाहेर मस्तपैकी टेबल सेट केलं होतं. रुद्रने सगळीकडे नजर फिरवली. दादी, आज काही स्पेशल आहे का? एवढ्या अरेंजमेंट्स वगैरे. तो बोलतच होता की वाफाळलेल्या चहाचा परिचित सुगंध त्याच्या नाकात शिरला. वृंदा, त्याने नकळत मनातच तिचं नाव घेतलं आणि मागे वळून पाहिलं. समोर वृंदाला पाहून तो काही क्षण तिच्यात अडकला.
साध्याशा जीन्स आणि कुर्तीमध्येही ती खूप गोड दिसत होती. सोबत ओठांवर तेच मोहक हसू. रुद्रची नजर तिच्यावर खिळली होती. बाकी सगळे बोलण्यात व्यस्त होते, पण दादींचं मात्र रुद्रकडे बारीक लक्ष होतं. त्यांनी घसा खाकरला तसा तो भानावर आला. वृंदाने चहाचा ट्रे टेबलवर ठेवला. पाठोपाठ स्टाफने खायच्या वस्तू अरेंज केल्या. आहा वृंदा, तुझ्या हातचा चहा म्हणजे सुख ग. कोणालाच जमत नाही बघ असा चहा. दादी चहाचा सिप मारत म्हणाल्या. काय रे गोडांब्या, बरोबर ना? त्यांनी रुद्रला विचारलं तसा तो गडबडला. त्याने नुसतीच मान डोलावली. अरे सांग ना तिला, तू मिस करत होतास ना तिच्या हातचा चहा. तुला सांगते वृंदा, कधी चहा न पिणारा गोडांबा त्या दिवशी चक्क चहा मागत होता सकाळी. दादी सांगत होत्या तशी वृंदा मनोमन आनंदात होती. तिने नजरेच्या कोपऱ्यातून रुद्रकडे पाहिलं. दादींच्या बोलण्याने तो अवघडला होता. त्याला तसं पाहून वृंदाला हसूच आलं. सो वृंदा, ॲडमिशन झालं तुझं? रुद्रने डायरेक्ट विषयच बदलला. हो ऑफिसर, तिने हसून सांगितलं. वृंदाताई, तू मामूला ऑफिसर का म्हणतेस? तो तर रुद्र मामू आहे ना? शालूने तिच्या पोतडीतून प्रश्न काढला. येस प्रिन्सेस, पण ते जसे तुझे मामू आहेत तसेच एक पोलीस ऑफिसरही आहेत ना. सगळ्यांना प्रोटेक्ट करतात ते, चोरांना शिक्षा देतात. आपण त्यांच्यामुळे सगळीकडे सेफली फिरू शकतो. मग त्यांच्या वर्दीचा रिस्पेक्ट करायला हवा ना आपण. वृंदा तिला समजावत होती आणि रुद्र भारावून तिच्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्यात त्याच्याविषयीचा आदर साफ दिसत होता. आज पहिल्यांदाच दादी आणि शिवानी व्यतिरिक्त कुणीतरी त्याला त्याच्या पेशाचा किती अभिमान वाटायला हवा हे जाणवून दिलं होतं. नाहीतर त्याने पोलिसात जाण्याचा निर्णय जेव्हा घरात सांगितला होता तेव्हा कुणालाच तो पटला नव्हता. त्यावरून रुद्रला खूप काही ऐकावं लागलं होतं. चहाच्या टेबलवर सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. वृंदा मनमोकळेपणाने सगळ्यांशी बोलत होती आणि रुद्र त्याच्याही नकळत तिच्यात हरवत चालला होता. आधी मूर्ख आणि बालिश वाटणाऱ्या वृंदाचा अल्लडपणा त्याला आवडायला लागला होता. वृंदा, आज जेवणच जा इकडून, निलिमा म्हणाल्या. नको काकी, आज नको. घरी सगळे वाट पाहत असतील, मी परत येईन ना, वृंदा हसून म्हणाली. पण तेव्हा मात्र दिवसभरासाठी यायचं हां, काही कारण द्यायची नाहीत, शिवानीने दटावलं. हो दीदी, नक्की, वृंदा हसली. रुद्र, जा बेटा, तिला घरी सोडून ये, दादी म्हणाल्या. नाही नको आजी, त्यांना कशाला उगाच त्रास, मी जाईन ना रिक्षाने, वृंदा म्हणाली. त्रास कसला आलाय? काय रे गोडांब्या, तुला काही त्रास होणार आहे का तिला सोडायला गेलास तर? दादींनी खडा सवाल केला. नॉट ॲट ऑल, मी सोडतो तुला. थांब, चावी आणतो. रुद्र पटकन त्याच्या रूममधून चावी, वॅलेट वगैरे घेऊन आला. सगळ्यांना बाय करून वृंदा निघाली. दादींनी तिच्यासाठी छानसं गिफ्ट आणलं होतं. सगळ्यांना भेटून वृंदा खुश झाली होती. रुद्रने गाडी स्टार्ट केली तशी ती आत बसली. वृंदा, रुद्रने हाक मारले. हां, थँक्स चहाबद्दल. आणि दादी खरंच बोलत होती, मी मिस करत होतो तुझ्या हातचा चहा. रुद्र हसत म्हणाला. खरंच? वृंदाचा चेहरा खुलला. येस, मला चहा विशेष आवडत नाही, पण हा आवडला. रुद्र बोलून गेला आणि वृंदा मॅडम क्लाउड 9वर पोचल्या. मग तुम्हाला कधीही प्यावासा वाटला ना तर मला फक्त मेसेज करा. मी लगेच तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये थर्मास आणून देईन. वृंदा मॅडमनी तोडगा काढला. नक्की. वृंदा, अजून एक गोष्टीसाठी तुला थँक्यू म्हणायचे. ते तू मगाशी शालूला समजावत होतीस ना, ॲक्च्युली मी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. हे घरात दादी आणि दीदी व्यतिरिक्त कोणालाच पटलं नव्हतं. सगळ्यांचं म्हणणं होतं मी म्युझिकमध्येच करिअर करावं, पण मला कधीच त्यात इंटरेस्ट नव्हता. सो कधी कोणी कौतुक केलंच नाही. रुद्र मोकळेपणाने बोलत होता आणि वृंदा मन लावून त्याचं बोलणं ऐकत होती. थँक्यू का म्हणताय ऑफिसर? मी जे काही बोलले ते केवळ शालूला समजवायला म्हणून नाही.
मला खरंच कौतुक वाटतं तुमचं. घरात सगळं अलबेल असताना, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जम बसलेला असताना, स्वतःच्या वडिलांची लिगसी असतानाही आपलं पॅशन फॉलो करणं सगळ्यांनाच नाही जमत ऑफिसर. तसं बघायला गेलं तर काय कमी आहे तुम्हाला? पण तरीही तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याची हिंमत दाखवलीत. हॅट्स ऑफ टू यू. फार कमी लोकांना जमतं त्यांच्या पॅशनला त्यांचं प्रोफेशन बनवणं. तुम्हाला जमलंय, लक्की आहात तुम्ही. वृंदा त्याच्याकडे पाहत म्हणाली. तसा तो हलकं हसला. तुझं काय पॅशन आहे वृंदा? रुद्रने विचारलं. खरं सांगू ऑफिसर, मला असा कधी चान्सच मिळाला नाही हा विचार करायला. म्हणजे 12वी झाले मी आणि एक दिवस मामाने हातात फॉर्म दिला. मिस्टर देशमुखांनी सांगितलं होतं त्याला मला आर्किटेक्चरला ॲडमिशन घ्यायला. मग कसा विरोध करणार होतं कोणी? मला सिंगिंग आवडतं मनापासून. खूप इच्छा होती म्युझिकमध्ये करिअर करावं. पण वृंदा मान खाली घालत म्हणाली. रुद्र तिचं बोलणं मनापासून ऐकत होता. वृंदा, इट्स नेव्हर टू लेट टू फॉलो युअर पॅशन. विचार कर. रुद्र म्हणाला तशी तिने गोड स्माईल दिली. ऑफिसर, एक विचारू? विचार ना. मला कायम असं वाटतं की तुम्ही फक्त आनंदी असल्याचा एक मुखवटा घालून वावरता सगळ्यांमध्ये. असं म्हणतात चेहरा हा माणसाच्या मनाचा आरसा असतो. तुमच्या ओठांवर तर हसू असतं, पण मन मात्र रडत असतं. मला त्यामागचं कारण माहीत नाही आणि मी विचारणारही नाही. पण एकच सांगेन, उतार चढाव प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. प्रॉब्लेम्स कोणाच्या आयुष्यात नसतात. पण म्हणून आपण जगणं सोडायचं नाही ना. एकच तर आयुष्य आहे मिळालेलं. ते असं दुःखी होऊन जगण्यापेक्षा भरभरून जगलं पाहिजे. उद्या मरण जरी आलं ना तरी समाधानाने त्याला कवटाळता आलं पाहिजे. वृंदा बोलत होती आणि तिचा शब्दनशब्द रुद्रच्या काळजाला भिडत होता. वृंदा बोलायची थांबली. रुद्रच्या चेहऱ्यावरून तिला अंदाज येत होता त्याच्या मनात काय चालले. मी खूप जास्त बोलले का ऑफिसर? सॉरी हां, वृंदा म्हणाली. वाव, या चॅटरबॉक्सला इतकं मॅच्युअरही बोलता येतं. रुद्रने तिच्याकडे पाहत डोळे मिचकावले. ऑफिसर, तिने डोळे मोठे केले तसा रुद्र हसायला लागला. कुल्फी खाणार? त्याने विचारलं तसं वृंदाचे डोळे चमकले. तिने लगेच मान डोलावली. रुद्रने गाडी कुल्फी शॉपकडे घेतली आणि उतरून दोघांसाठी कुल्फी घेऊन आला. दोघे जरा वेळ गप्पा मारत कुल्फी एन्जॉय करत होते. तन्वी आणि राशी त्यांच्या नेहमीच्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये बसल्या होत्या. तन्वी, हाव वॉज युअर हनीमून? राशीने वाईनचा सिप घेत विचारलं. ऑसम. असं वाटत होतं परत येऊच नाही. तेच केलं असतं तर बरं झालं असतं यार, तन्वी वैतागत म्हणाली. असं का म्हणतेस? अरे यार, इकडे आल्यापासून आरव त्याच्या कामात बिझी झालाय आणि मी घरात सगळ्यांमध्ये अडकले. जरा खाली आले की ती म्हातारी टपकलेलीच असते कामं करून घ्यायला. यू नो, आल्यापासून सलूनमध्ये सुद्धा जाऊ दिलं नाहीये. थँक गॉड तू कॉल केला होतास आज. आय फील सो रिलीव्ह. तन्वीने ग्लास हातात घेतला. हाव इज दॅट हॉटी? रुद्र, राशीने विचारलं. तो कसा असणार आहे? बसल्याय पट्ट्या टाकत त्या पोलिसाच्या नोकरीत. इट्स सो एम्बॅरेसिंग यार राशी. घरी सगळे हसतात त्याला. सगळं ऐशोआराम सोडून भिकेचे डोहाळे लागलेत म्हणतात, तन्वी म्हणाली. अँड दॅट स्टुपिड वृंदा? ओ, ती तर डोक्यात जाते माझ्या. तिचं काय? आली आता घरी, म्हातारीने बोलावले. तिला पाहिलं ना की डोकंच फिरतं. ना नीट राहायचा सेन्स ना बोलायचा. वेड्यासारखी हसत काय असते आणि काय ते कपडे. शी, टिपिकल गावंढळ. तन्वी तोंड वाकडं करत म्हणाली. चिल बेब, तसंही ती थोडी ना त्या घरात कायमची येणार आहे. राशी हसत म्हणाली. उफ, डोंट इवन से दॅट. रुद्र आणि ती 2 नमुने झेलायचे? ओ गॉड नो प्लीज. तन्वी खळखळून हसली. पाठोपाठ राशीही हसायला लागली. दोघी गॉसिप्स करण्यात बिझी झाल्या. रुद्रने वृंदाला घरी सोडलं आणि तो निघाला.
वृंदा तो जाईपर्यंत त्याला पाहत होती. रुद्र ड्राईव्ह करतानाही त्याला तिचं बोलणं आठवत होतं. नटखट आणि चुलबुली वाटणारी वृंदा इतका खोलवर विचार करत असेल याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. आज तिचं अजून एक रूप त्याच्या समोर आलं होतं आणि रुद्रच्याही नकळत त्याच्या मनाला ते भावलं होतं. आज चक्क DYSP रुद्र प्रधान अनेक महिन्यांनी गाणं गुणगुणत ड्राईव्ह करत होते. चेहऱ्यावर हसू होतं आणि मनात तिचं नाव वृंदा